हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत कर्नाटकी बेंदूर विशेष चकलीची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी साहित्य बघूया. इथे बघा 600 ग्रॅम रेशनचे तांदूळ घेतले, 4 वाटी रेशनचे तांदूळ घेतले, 300 ग्रॅम हरभरा डाळ घेतली, वाटीच्या प्रमाणाने 2 वाट्या हरभरा डाळ घेतली, 50 ग्रॅम उडीद डाळ आणि 50 ग्रॅम मूग डाळ घेतली. मूग डाळ आणि उडीद डाळ पाव वाटी घेतली. आता 100 ग्रॅम धणे आणि 100 ग्रॅम जिरे घेतले. आता सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घेऊया. सर्वात आधी तांदूळ भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि तांदळाला पांढरा कलर येईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे. इथे बघा तांदूळ छान असा एकसारखा भाजला गेलाय, कलर ही चेंज झालाय. आता याला काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये हरभरा डाळ घालायची, तीही छान अशी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची. डाळ ही मीडियम फ्लेमवरती हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेतली. आता मूग डाळ ही याच पद्धतीने भाजून घेऊया. मुगाच्या डाळीलाही हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेतलं. आता उडदाची डाळ ही मीडियम फ्लेमवरती हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची. सर्व डाळी भाजून घेतल्या. आता जिरे आणि धने ही भाजून घेऊया. जिरे भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि वास येईपर्यंत जिरे छान असे भाजून घ्यायचे. धनेही त्याच कढईमध्ये वास येईपर्यंत सतत हलवत भाजून घेतले. आता सर्व जिन्नस भाजून घेतले. सर्व डाळी आणि तांदूळ एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि याला तासभर थंड होऊ द्यायचं. मग याला गिरणीतून बारीक दळून आणायचं. ते बघा चकलीची भाजणी तयार झाली, छान अशी बारीक गिरणीतून दळून आणली. इथे 1 किलो भाजणीपैकी अर्धा किलो भाजणी घेतली आहे. एकाच वाटीने अर्ध पीठ मोजून घ्यायचं, म्हणजे वाटीच्या प्रमाणाचा अंदाज येतो. आता कढईमध्ये 2 वाट्या पाणी घेतलं. इथे पाण्याचं प्रमाण 2-3 चमचे कमी जास्त झालं तरी सुद्धा चालू शकतं. आता या पाण्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तिखट घातलं. ही कोल्हापुरी पद्धतीची चटणी आहे. जर तुम्हाला मिरची पावडर घालायची असेल तर 1 ते 1.5 चमचा पुरेशी होते. चमचाभर ओवा घेतला, छान हातावर चुरून यामध्ये टाकायचा. सुरुवातीला 1 छोटा चमचा मीठ घातलं. नंतर टेस्ट बघून यामध्ये आपल्याला मीठ वाढवता येतं. आता 1 चमचा पांढरे तीळ घातले. इथे दाखवलेल्या चमच्याने 3 चमचे तेल घातलं, म्हणजेच 40 ते 45 ग्रॅम तेल घातलं. अर्धा किलो भाजणीसाठी हे तेलाचं प्रमाण अगदीच योग्य आहे. आता या मिश्रणाला छान अशी उकळी येऊ द्यायची. 2 मिनिटे शिजू द्यायचं. मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये थोडी भाजणी घालायची. मिश्रणाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग यामध्ये सर्व भाजणी ॲड करायची. संपूर्ण भाजणी आपण या पाण्यामध्ये घातलेली आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं. पाणी गरम असल्याने चमच्यानेच याला हळूहळू मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकताय संपूर्ण भाजणी यामध्ये मिक्स करून घेतली. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटे असंच याला मुरू द्यायचं. 15 ते 20 मिनिटांनी बघा भाजणी मसाल्यामध्ये छान अशी मुरली गेली आहे. आता याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिठाचं प्रमाण चेक करायचं. इथे मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं, त्यामुळे अजून थोडंसं यामध्ये मीठ ॲड केलं. आता पाणी गरम करून घ्यायचं आणि थोडं पाणी पिठामध्ये ॲड करायचं आणि पिठाचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा. या पिठामध्ये एकदम जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे. इथे बघा पिठाचा घट्टसर असा गोळा बनवून घेतला. आता त्यातील छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि उरलेलं पीठ असंच झाकून ठेवायचं. आता परत गरम पाणी घ्यायचं आणि तो छोटा गोळा परत थोडासा हलकासा मऊ करून घ्यायचा. हाताने जोर लावून एकजीव असा मळून घ्यायचा. इथे बघा छान असा गोळा मळून घेतला.
आपण भाकरीसाठी गोळा बनवतो त्यापेक्षा घट्टच गोळा मळून घ्यायचा। आता त्याची एक लाठी बनवायची आणि ती लाठी अशा प्रकारे साच्यामध्ये भरून घ्यायची। साच्यामध्ये पीठ भरून घेतलं, आता त्याला झाकण लावायचं। आता त्याच्या गोल गोल चकल्या बनवून घ्यायच्या। चकली व्यवस्थित गोल येण्यासाठी त्याची मोठी तार काढून घ्यायची आणि मग त्याचा गोल असा वेढा बनवून घ्यायचा। बघा काय मस्त गोल अशी गरगरीत चकली बनवून घेतली। त्याच पद्धतीने दुसरी चकलीही बनवून घेऊया। इथे बघा चकली गाळताना चकलीची अजून मोठी तार आली पाहिजे, म्हणजे आपल्याला दिसतं व्यवस्थित आणि तार तुटत नाही आणि चकलीला आकार द्यायलाही सोपं पडतं। त्याच पद्धतीने तिसरी चकलीही बनवून घेऊया। तिन्ही चकल्या बनवून झाल्या, आता याला तळून घेऊया। गॅसवरती लोखंडी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल चांगलं गरम झालं। आता या तेलामध्ये सुरुवातीला एकच चकली सोडायची। चकली कशी भाजते, व्यवस्थित भाजते की तुटते हे बघायचं आणि मगच दुसरी चकली यामध्ये सोडायची। इथे बघा चकली व्यवस्थित भाजतीये, अजिबात तुटत नाही। आता यामध्ये आपण बाकीच्या दोन्ही चकल्या सोडून द्यायच्या। चकली भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि चकल्या खरपूस अशा पूर्ण बुडबुडे जाईपर्यंत भाजून घ्यायच्या। इथे बघा आलटून पालटून दोन्ही साईडनी चकल्या छान भाजून घ्यायच्या, म्हणजे चकल्यांना कलर एकसारखा येतो। चकली भाजताना पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे। इथे बघा पूर्णपणे बुडबुडे निघून गेले, चकल्या छान भाजून झालेल्या आहेत। आता याला काढून घेऊया। चकल्यांना कलरही छान आलेला आहे। या पद्धतीने चकल्या बनवला तर अजिबात यामध्ये तेल राहणार नाही। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा, बनवून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। या चकलीमध्ये साबुदाणा, पोहे, फुटाणा डाळ किंवा अन्य कोणतेही जिन्नस वापरण्याची अजिबात गरज पडत नाही, तरीही छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा चकल्या बनवून तयार होतात। एकदम सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। पहिली बॅच तळून झाली, आता दुसरीही बॅच तळायला सोडली आहे। आता सर्व चकल्या बनवून तळून घेऊया। इथे बघा सर्व चकल्या बनवून तळून झालेल्या आहेत। इथे बघा एक चकली मोडून दाखवते, काय मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली बनवून तयार झालेली आहे। आतून ही बघा काय मस्त पोकळ चकली बनवून तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। जाता जाता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।